आम्ही गेलो होतो आज लाखनवाडीले पोचलो होतो. जाम आहे बहीण, बाप रे बाप, पार गर्दीच गर्दी. गर्दी तर लय होती राजीव. ट्रॅफिक लय लंब होतं तर आम्हाला 1.5-2 किलोमीटर पैदल चाला लागलं. तर मग आम्ही निघालो रस्त्यानं, तर ट्रॅफिक भेटलं. आता ट्रॅफिकचं काय करावं, चाललो बा चुपचाप रस्त्यानं व्हिडिओ घेत. म्हटलं आता ब्लॉकही तयार करावं. मग गेलो बा आरामशीर 1.5-2 किलोमीटर पोचलो. मग आम्ही पोचलो, ते मंदिर दिसलं. मंदिराच्या अंदर जाऊ म्हटलं, दर्शन बिर्शन घ्या. बसलो, मग दर्शन घेत गेलो अंदर. तुम्हाला दाखवत होतं मंदिर कसं आहे. तर मग पाहून घ्या बरं मंदिर कसं आहे, सांगा मग. मंदिरात जाऊन दर्शन बिर्शन घेतले आम्ही. या मंदिरात मग दर्शन घेतलं बा. निघालो बाहेर, पालखी दिसली. म्हटलं जाऊन पहा बरं काय होतं, कशी असते पालखी. पहिला टाईम होता. पालखी पाहून राहिलो तर मस्त नाचून राहिले ते काका, गाणे म्हणून राहिले ते. म्हटलं काकाचा व्हिडिओ घ्या आता जरासा. काकाचा व्हिडिओ घेत बसलो बा. गरिबी काय करता. मग तिकडे बाय होत्या. मग तिथून निघालो, इकडे आलो यात्रेत. म्हटलं आता मंदिर दाखवतो तुम्हाला गुणवंत महाराजचं. तर चला आता पहा बरं मंदिर किती मोठं आहे. आणि गर्दी लय मोठी होती. गेलो बा अजून पुढे. म्हटलं लाईनीत लागलो तर वाक्यात गळा आपले. म्हटलं लाईनीत नाही लागू, दुरूनच दर्शन करू. लाईन कारण की लय लंबी होती. पहा बरं राजू, गर्दीच गर्दी होती. या गर्दीत काय मरता का राजू, दम घुटे पहिलेच तर माया. मागडी म्हण त्याच्यात व्हिडिओ काढ. सांगा काय करता. मग काढला कसा बसा व्हिडिओ यात्रेचा. मग आलो इकडे. जेवायचं आहे बरं इकडे, महाप्रसाद भेटते. पहा डेकोरेशन कसं आहे, चांगला असेल तर सांगा. मग तुमच्या घरी बोलावू. दुसरी पालखी भेटली राजू. त्याच्यात तर लयच कामाची गोष्ट होती. लहान लेकरं, म्हातारे, बुढे मस्त डान्स करून ते मंदिरासमोरच होते. देतं म्हटलं यायचं घ्या जरासा व्हिडिओ दाखवा यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ घेतला. मग यात्रा फिरायला निघालो आम्ही. आमचा गडी आहे एक नवजोतवानकडे होता आहे गडवला लुच्चा माणूस. काय करता. मग हे काका पाहता बंद. एक वेळा फोडा, एक वेळा लागते काय. अरे बेटा, कोणत्या पिक्चरातली बंदूक आहे. पबजी. ते काका म्हणे पबजीची बंदूक आहे म्हणे, पाहिजे काय. म्हटलं नाही गड पाहिजे नाही. इकडे पुढे आलो तर टॅटू आला होता. एक दादा टॅटूही काढून राहिला हातावर गड आहे. तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता तुम्ही टॅटू. सांगा बरं टॅटू कसा आहे, जमला काय तर त्या दादाचा. जिथून निघालो पुढे जरासं. इकडे अजून दुकान होती एक टॅटूची राजू. तिथं तर बाई नाव काढून राहिली त्या हातावर टॅटूवर. मग म्हटलं त्याचाही घ्या जरासा व्हिडिओ. त्याचाही घेतला बाबा. ते बाई तर लई भेट जाय टॅटू काढायला. म्हटलं बरं आहे, चल द्या. निघालो बा. मग तिथून आम्ही तुरू इकडे पाहिलं तर काय लयच गर्दी होती राजू. म्हटलं गर्दी तर जास्त असून राहिली, आपल्याला काही पटून नाही राहिलं तर त्या गर्दीतलं काय. तर या काकाचा व्हिडिओ घेतला. हे म्हणे 5-5 रुपयाला सामान आहे म्हणे आमच्यापाशी. तिथून आलो, मूर्त्या पाहिल्या. मग इकडे आलो बा जरा पुढे, तर ते आप्पा भेटले. म्हणे धक्केले मार राहिले म्हणे लोक यात्रेत, काही पोहून नाही राहिले म्हणे. म्हटलं बरोबर आहे आबा. मग आमचा गडी पुढे जाय, आम्ही मागं गड्याच्या आमच्या. निघालो बा कुरू. काय करता. मग निघाच लागते यात्रेत. मग हे दादा भेटले, नीरा बंदूकच्या गोळ्या सोडवत. दादाला म्हणू कोणती बंदूक होय. ते म्हणे 50 रुपयाची. आमचा गडी मग भिडला ते बंदूक पाहायले, नकली बंदूक पाहायले. ते दादा म्हणे याचे रोल भेटतात म्हणे बा 5-5, 10-10 रुपयाचे. लागत असेल तर घेऊन द्या म्हणे तुम्ही, तुमच्यासाठी सस्ती लावू. मग आलो बा इकडे.
लेकरं तर मोठे मजा करून राहिले, ती इकडे खेळू राहिले, कोणी उड्या मारायला, कोणी घसर कोंडी, कोणी काय करू राहिलं, कोणाचं कोणालाच नाही समजे. मी बसलो व्हिडिओ काढत आपला. म्हटलं काय करता मग दुसरे, आपल्याला दुसरे काम आहे थोडी आहेत कोणते. मग या लेकराचा व्हिडिओ घ्या म्हटलं, लहान लहान हे घेतला बा त्याचा व्हिडिओ. मग घेतले मी फुगे इक्यासाठी. कल्ला घालू तिकडे इकडे मग फुगे. मग आलो मंदिराच्या गेटवर. हे आहे गेट. मग इकडे दुकानं लागतात आरतीच्या सामानाची, कोणाला लागलं तर घेत जा. मग निघालो घरी आम्ही. लय टाईम झालता आम्हाला. मग इथं तर राजू लय ट्रॅफिक होती. आता काय करावं. मग आता जाताना नाही ट्रॅफिक आहे आणि येताना नाही होती. मग एका जणानं गाडी लावली ती आडवी. मग निघालो आम्ही कुरू त्या गाडीवाल्यापाशी. काय करू, थांबून काही फायदा नव्हता तिथं, गर्दीच तेवढी होती. तर काय करता, गाडीवाल्याला म्हटलं जरा पुढे घे. नाही त्यानं घेतली नाही. मग कायले आम्ही गाड्या सरकवले. ते सरही होते आमच्यासोबत. आम्ही त्याला मदत करू लागली, कारण की ट्रॅफिकच तेवढी होती. मग काय करता, त्याला मदत करून केला आम्ही. आणि लाखनवाडीले टाटा. निघालो आता आम्ही घरी.